श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आज आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. या दिवशी आपण कोणतंही काम करू तर त्याचे आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे मिळत असतं. तसेच या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात. त्यामुळे या दिवशी आपल्याकडून जेवढं आपल्याला पुण्यकर्म करता येईल तेवढं पुण्यकर्म आणि सेवा आवर्जून करायच्याच आहे. आता अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांची सेवा ही केली जाते हे तुम्हा सर्वांनाच माहीत असेल. अगदी आपल्या घरामध्ये पितृदोष असो किंवा पितृदोष नसो तरी पण आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांची सेवा ही आवर्जून करायचीच आहे. आपण एखादं घर बघत असतो, त्या घरामध्ये मुलांची तर प्रगती ही झालेलीच असते. तसेच त्या घरामध्ये ऑलरेडी पैसा असतो तरी पण त्या घरामध्ये पैसा हा येतच असतो. त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी असते. तर त्या घरामध्ये पितृदोष हा नसतो. तसेच त्या घरामध्ये पितरांची त्यासोबत कुलदेवीची देखील सेवा केली जाते. या उलट आपल्या घरामध्ये पैसा हा येत नाही किंवा आला पैसा तर तो स्थिर राहत नाही किंवा मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत नाही, नोकरी मिळत नाही, संतान प्राप्ती होत नाही, प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही, अशा अनेक समस्या आपल्या समोर असतात. आपल्या घरामध्ये जर पितृदोष नसेल तर आपल्याला सर्व कामामध्ये यश मिळेल व आपल्या घराची देखील प्रगती ही आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. मग या दिवशी आपल्या घरातील पितृदोष दूर व्हावा, तसेच पितरांसाठी कोणती सेवा करावी, तसेच या दिवशी संध्याकाळी आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी येईल, तसेच पितरांचा देखील आपल्याला आशीर्वाद मिळेल. याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका. आता या दिवशी आपण 3 दिवे प्रज्वलित करायचे आहे. हे 3 दिवे तुम्ही संध्याकाळी प्रज्वलित करू शकता किंवा सायंकाळी जरी शक्य असेल तर सायंकाळी जरी हा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल. आता सर्वात प्रथम आपण एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल. कणिक मळत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर चिमूटभर हळद टाकायची आहे. आणि मातीची पंती घेणार असाल तर ती तुटकी फुटकी असेल किंवा काळवंडलेली पंती असेल अशी चुकूनही घ्यायची नाही. आपल्याला व्यवस्थित मातीची पंती घ्यायची आहे. आता एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. कुंकू घ्यायचं आहे. कुंकुवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकावं. ओल्या कुंकवाने प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामे ही होत असतात. त्या स्वस्तिकवरती थोड्याशा अखंड अक्षता देखील आपण अर्पण करायच्या आहे. आता यावरती आपण मातीची पंती ठेवायची आहे. आता या मातीची पंतीमध्ये आपण मोहरीचं तेल टाकायचं आहे किंवा तिळाचं तेल टाकू शकता किंवा हेही नसेल तर तुम्ही शुद्ध तुपाचा वापर केला तरी पण चालेल. जी काही कापसाची वात आपण त्यामध्ये टाकलेली आहे तर तिला देखील हळदी कुंकू लावायचं आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता हा दिवा सर्वात प्रथम आपण देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि थोड्या वेळाने आपण आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचा आहे. पण त्या अगोदर आपल्याला काही सेवा करायची आहे. आता सर्वात प्रथम आपण पिवळी मोहरी घ्यायची आहे. आता या दिवशी अगदी तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी पिवळी मोहरी खरेदी करून घरी आणली असेल तर तीच पिवळी मोहरी घेतली तरी पण चालेल. अगदी काळे तीळ देखील खरेदी केले असतील तर ते देखील तुम्ही काळे तीळ नक्की घेऊ शकता. आता या दिव्यामध्ये आपण थोडीशी पिवळी मोहरी आणि थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे. आता यानंतर आपल्याला काही सेवा करायची आहे. भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही. त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे. आता यानंतर आपण महालक्ष्मी अष्टकम 11 वेळा पठण करायचं आहे. त्याचसोबत आपण विष्णू सहस्रनामाचं देखील पठण करायचं आहे. अगदी तुम्हाला पठण करणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या, श्रवण केलं तरी पण चालेल. पण या सेवा तुम्ही या दिवशी आवर्जून करायच्याच आहे. आता या सेवा करून झाल्यानंतर आपल्या घरामध्ये जी काही नजरबाधा आहे, इडापिडा आहे, दुःख आहे, दारिद्र्य आहे तर ते दूर व्हावं यासाठी भगवान विष्णू व माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे. भरपूर वेळा आपली मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा त्यांना नोकरी मिळत नाही किंवा मुलांना वाईट संगत देखील लागलेली असते. अशा अनेक समस्या आपल्या घरामध्ये असतात. तसेच घरामध्ये नजरबाधा देखील असते. एखादी व्यक्ती घरामध्ये सारखी आजारी पडत असते तर ते देखील तुम्ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला सांगायचं आहे. आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे याबद्दल सांगायचं आहे. तसेच नजरबाधा झालेली असेल तर ती दूर व्हावी, दुःख दारिद्र्य दूर व्हावं यासाठी अगदी मनापासून आणि तळमळीने आपण माता लक्ष्मी भगवान विष्णूकडे प्रार्थना करायची आहे. आता हे सर्व सांगून झाल्यानंतर हा दिवा आपण तिथून उचलायचा आहे आणि हा दिवा आपण मुख्य दरवाजाच्या बाहेर उत्तर दिशेकडे तोंड करून
प्रज्वलित करायचा आहे. तिथे ठेवला तरी पण चालेल. शक्यतो तुम्ही घराच्या उजव्या दिशेला हा दिवा ठेवायचा आहे. आता हा दिवा ठेवत असताना देखील आपल्या मनामध्ये सकारात्मक भाव पाहिजे की माझ्या घरामध्ये जी काही नजरबाधा झालेली आहे, येडापिडा, दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे, तर ते हे पूर्णतः दूर होणार आहे. आता हा दिवा मुख्य दरवाजाच्या बाहेर आपण कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत प्रज्वलित ठेवू शकता किंवा तेवढ्या वेळ जर शक्य नसेल तर आपली पूजा झाल्यानंतर 1 ते 2 तास हा दिवा प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे. आता ही सेवा झाल्यानंतर आपल्याला पितरांसाठी देखील काही सेवा करायची आहे. आता या दिवशी नदीकाठी, अगदी तलावाकाठी, विहिरीजवळ तुम्हाला जर दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर आवर्जून तिथे देखील तुम्ही दिवा प्रज्वलित करू शकता. किंवा जर तिथे प्रज्वलित करणे शक्य नसेल तर आपण घरामध्ये जिथे पण माठ भरून ठेवतो किंवा हंडा भरून ठेवतो तर तिथे तुम्ही एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. कारण की तिथे देखील आपल्या पूर्वजांचा वास असतो. मग एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे. आता सर्वात प्रथम एक प्लेट घ्यावी. प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे. तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे. तांदूळ अखंड असावे. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावा आणि त्यावरती मातीची पंती किंवा कणकेचा दिवा ठेवायचा आहे. आता यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे. मोहरीचं तेल नसेल तर तिळाचं तेल टाकू शकता. दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. काळे तीळ टाकत असताना आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण करत काळे तीळ टाकावे. दिवा प्रज्वलित करावा. दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे. आता हा दिवा आपण माठाजवळ किंवा हंड्याजवळ आपण ठेवायचा आहे. आता यानंतर आणखीन एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर हा दिवा तुम्ही कणकेचा चौमुखी दिवा बनवू शकता. कणकेचा दिवा बनवणे शक्य नसेल तर मातीची पंती चौमुखी पद्धतीने प्रज्वलित केली तरी पण चालेल. तर हा दिवा आपण घरामध्ये दक्षिण दिशेला प्रज्वलित करायचा आहे. तुमच्या घराची जी पण दक्षिण दिशा असेल तर तिथे हा दिवा ठेवायचा आहे किंवा घराच्या बाहेर दक्षिण दिशेला हा दिवा ठेवला तरी पण चालेल. आता या दिव्याखाली देखील आपण एक प्लेट ठेवावी. प्लेटमध्ये अखंड तांदूळ टाकावे. त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे. आता या दिव्यामध्ये देखील आपण मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे. चौमुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे. फूल व्हायचं आहे. आता या दिव्यामध्ये आपण थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. आता सर्वात प्रथम आपण आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे. आपण म्हणायचं आहे माझ्याकडून जर काही चूकभूल झाली असेल, घरातील लहान्यांकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे. पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू. त्यानंतर ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करायचा आहे. तसेच पितृ अष्टक देखील आपण पठण करायचं आहे. अगदी पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या. श्रवण केलं तरी पण चालेल. पण या सेवा आपण या दिवशी आवर्जून करायच्याच आहे. आता दक्षिण दिशेकडे आपण दिवा प्रज्वलित केलेला आहे तर तिथेच बसून आपण या सेवा करायच्या आहे. आपल्या पितरांची आपण नावं देखील घ्यायची आहे. तुम्हाला नावं आठवत असतील तर नावं घ्या किंवा ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप देखील करू शकता. आता हे सर्व झाल्यानंतर आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त व्हावा, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी देखील प्रार्थना करायची आहे. आणि यानंतर आपल्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी अडथळे असतील तर त्याबद्दल देखील तुम्ही तुमच्या पितरांना सांगायचं आहे. मग विवाह जुळून येत नाही, नोकरी मिळत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगावे. हा दिवा देखील तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत प्रज्वलित ठेवू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.